विधानसभा निवडणुकांसाठी उद्या राज्यभरामध्ये मतदान होतं आहे आणि आज आपण पाहतो की निवडणूक आयोगातर्फे ज्या मतपेट्या आहेत त्या प्रत्येक मतदारसंघाच्या वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती पोहोचत आहेत। आता आपण पाहतो की कुर्ला विधानसभा मतदारसंघातून शिवसृष्टी कुर्ला जे काही मनपाचं मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे तिथे स्ट्रॉंग रूम होती आणि तिथून या सगळ्या मतपेट्या ज्या आहेत त्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती जात आहेत। कुर्ला विधानसभा मतदारसंघात जवळपास 298 मतदान केंद्र आहेत आणि तिथे या सगळ्या मतपेट्या ज्या आहेत ते एका वेगवेगळ्या टेम्पोंच्या माध्यमातून पोहोचवत आहेत। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अशा पद्धतीची निवडणूक आयोगाची तयारी आहे आणि मतदान प्रक्रिया ही शांततेने ही पार पडावी, त्याचबरोबर निवडणूक आयोगाने जी काही नियमावली दिलेली आहे त्यानुसार पार पडावी आणि जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी सुद्धा प्रशासन काम करत आहे। सध्या आपण पाहतो की हे टेम्पो जे येत आहेत त्या टेम्पोमध्ये या सगळ्या मतपेट्या ज्या आहेत त्या टाकल्या जात आहेत आणि तिथून त्या मतदान केंद्रावरती या सगळ्या संध्याकाळपर्यंत पोहोचवल्या जातील आणि उद्या सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जे मतदान आहे ते मतदान होणार आहे। त्यामुळे राज्यभरातल्या किंवा वेगवेगळ्या मतदारसंघातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडावं, त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढवावी अशा पद्धतीचं आवाहन निवडणूक आयोगातर्फे करण्यात येत आहे। आपण पाहतो की निवडणूक आयोगाचे कर्मचारी आहेत त्यांच्या देखरेखीखाली या सगळ्या मतपेट्या ज्या आहेत त्या टेम्पोमध्ये भरल्या जात आहेत आणि पोलीस बंदोबस्तामध्ये या सगळ्या मतपेट्या प्रत्येक मतदान केंद्रावरती पोहोचवल्या जातील। फक्त कुर्ला विधानसभा मतदारसंघ नाही तर राज्यभरातले जे वेगवेगळे 288 मतदारसंघ आहेत तिथे सुद्धा अशाच पद्धतीने निवडणूक आयोगाकडून तयारी जी दिसते, प्रशासन तयारी करत आहे आणि आज संध्याकाळपर्यंत या सगळ्या मतपेट्या त्या मतदान केंद्रावरती पोहोचल्यानंतर उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल। त्यामुळे उद्याचं मतदान ही शांततेने पार पडावं आणि जास्तीत जास्त टक्केवारीमध्ये व्हावं यासाठी सुद्धा प्रशासन लोकांना मतदारांना आवाहन करत असल्याचं पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर भोवड सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। कुर्ला विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 297 मतदान केंद्र आहेत। आज आता आपण जे डिस्पॅच आणि रिसिव्हिंग करणार आहोत ते आपण सगळं त्या केंद्रावरती लोकांना बोलवलेलं आहे। कुठल्याही पोलिंग पार्टीजला आपण इथं बोलवलेलं नाही आहे, जेणेकरून लोकांना इथं येऊन साहित्य घेऊन पुन्हा तिथं जायचा जो त्रास आहे तो कमी होईल। ह्या दृष्टीने सगळे जे मतदान केंद्रावरचे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही मतदान केंद्रावरती सकाळी बोलवलेलं होतं। आमचे जे झोनल ऑफिसर नेमलेले आहेत त्यांनी तिथं त्यांची जाऊन प्रेझेंटी घेतलेली आहे आणि जिथं काही ॲब्सेंट स्टाफ असेल किंवा जिथं काही लोकांचे काही प्रॉब्लेम असतील तर अशासाठी ते इथं आता आलेले आहेत आणि इथून त्यांना आम्ही रिझर्वचा जो स्टाफ आहे आमच्याकडचा तो रिझर्वचा स्टाफ आणि पोलीस स्टाफ जे त्या पोलिंग बूथवरचे पोलीस स्टाफ नियुक्त केलेले आहेत ते पोलीस स्टाफ आणि जे मटेरियल आहे त्यांच्या पोलिंग बूथवरचं ते सगळं मटेरियल EVM VVPAT आणि अदर मटेरियल हे सगळं आम्ही झेडोनच्याकडूनच देतो आहे। त्याच्यामुळं पोलिंग पार्टीचा जो इथं येऊन परत पोलिंग बूथवरती जायचा जो त्रास आहे तो कमी कसा होईल ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेला आहे। उद्या संध्याकाळी म्हणजे 20 तारखेला एकदा पोलिंग झाल्यानंतर हे सगळेजण सगळं मटेरियल घेऊन इथं शिवसृष्टी कुर्लाला येणार आहेत आणि त्याच्यानंतर एकदा त्यांचं मटेरियल चेक करून घेऊन त्यांना आम्ही इथून रिलीव्ह करणार आहोत। उद्या दिवसभरात जे मतदान होणार आहे त्याच्यासाठी नागरिकांच्यासाठी ज्या ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या पोलिंग बूथवरती पोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये पाण्याची सोय आहे, त्याच्यानंतर वेटिंग एरिया आहेत, वेटिंग एरियामध्ये खुर्च्या ठेवलेल्या आहेत। क्यू मॅनेजमेंटसाठी ज्या रांगा लागतात त्याच्यासाठी आम्ही स्वयंसेवक नेमलेले आहेत। प्रत्येक पोलिंग बूथसाठी एक स्वयंसेवक नेमलेला आहे की जो तिथले क्यू मॅनेजमेंट करेल। 15पेक्षा जास्त जर लोक रांगेमध्ये थांबलेली असतील तर त्यांना टोकन सिस्टीम आम्ही ठेवलेली आहे, त्यांना टोकन देऊन वेटिंग एरियामध्ये थांबण्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे आणि जसजशी रांग पुढं जाईल तसं त्यांना पुन्हा टोकन घेऊन ते मतदान करू शकतील। तर त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे। BMC मार्फत प्रत्येक टॉयलेटसाठी आपल्याला 2-2 स्वीपर्स दिलेले आहेत त्यांनी की जे स्वीपर्स दिवसभर तिथलं टॉयलेट क्लिनिंगचं काम करणार आहे। तसंच जे आपण पाण्याची सगळीकडे व्यवस्था केलेली आहे, जार ठेवलेले आहेत जे काही मतदार येतील त्यांच्यासाठी, तर तिथेही स्वच्छता कर्मचारी आपण नियुक्त केलेले आहेत। कुर्ला मतदारसंघाअंतर्गत एकूण 5 पोलीस स्टेशन येतात, नेहरूनगर, टिळकनगर, चुनाभट्टी, कुर्ला आणि विनोबा भावे। तर ह्या 5ही पोलीस स्टेशनचे जे सिनियर PI आहेत ते आणि ACP साहेब आहेत सौदागर साहेब यांचं अतिशय उत्कृष्टरित्या सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि आत्ता जे पोलिंग पार्टीज बरोबर जे पोलीस जाणार आहेत कर्मचारी ते देखील आता इथं सर्व आलेले आहेत। तसेच प्रत्येक झोनल बरोबर एक रायफलधारी आपण पोलीस कर्मचारी दिलेला आहे आणि ह्या सगळ्यांच्याद्वारे EVMची सुरक्षिततेचा आपण पूर्ण बंदोबस्त केलेला आहे। तसंच
जे पोलिंग बूथवरचे कर्मचारी आहेत ते आणि झोनल ऑफिसर ह्यांनी आयोगाने दिलेलं चक्रिका ॲप इन्स्टॉल केलेलं आहे त्यांच्या मोबाईलवरती. त्याच्यामुळे ह्या लोकांचं जे लोकेशन आहे ते कंटिन्युअसली आम्हाला शेअर होणार आहे. त्याच्यामुळं जरी EVM मशीन त्यांच्याबरोबर असल्या तरीसुद्धा त्यांचं जे लोकेशन आहे ते आमच्यापर्यंत पोचत जाणार आहे. शिवाय प्रत्येक मतदान केंद्रावरती 100% आम्ही वेबकास्टिंग केलेले आहेत. त्याच्यामुळं त्याचं वेबकास्टिंगचं हे आम्हालाही उपलब्ध आहे आणि कलेक्टर ऑफिसला आहे आणि आयोगालाही आहे. तर ह्या तिन्ही ठिकाणी त्यांचे जे वेबकास्टिंगच्या स्क्रीन आहेत त्या उपलब्ध आहेत. तिथं आम्ही पाहणार आहोत की प्रत्येक मतदान केंद्रावरचं काम सुरळीतपणे चालू आहे किंवा नाही. कुर्ला विधानसभा मतदारसंघात एकूण 2,92,258 मतदार आहेत आज रोजी. माझं सगळ्या मतदारांना हेच आव्हान आहे की जिथं त्यांनी लोकसभेला मतदान केलंय त्याच ठिकाणी त्यांचं विधानसभेला मतदान आलं असेल असं होणार नाहीये. काहींचे जे बूथ आहेत ते बदललेले आहेत. ह्याच्यासाठी आपण पूर्ण विधानसभा मतदारसंघांतर्गत जेवढे पोलिंग बूथ आहेत तिथं नो युअर पोलिंग स्टेशनचे एक बोर्ड लावलेले आहेत. त्या बोर्डवरती 2 स्कॅनर आहेत. जर कुणाला आपला ह्याच्या मतदार यादीतला नाव किंवा नंबर घ्यायचा असेल तर त्यांनी पहिला स्कॅनर आहे त्याला स्कॅन करायचे. तिथं स्कॅन केल्यानंतर त्याला आयोगाच्या वेबसाईटवरून त्याचा मतदार यादीतला नाव आणि यादी भाग क्रमांक कळवणार आहे आणि नंबर कळणार आहे. दुसरा जो स्कॅनर आहे तो त्याचा पोलिंग स्टेशनचे लोकेशन कुठले आहेत, जे एकूण आमच्याकडं 64 लोकेशन आहेत ती सगळी आम्ही तिथं टाकलेली आहेत. त्याचे गुगल मॅप लगेच त्यांना दिसणार आहेत. म्हणजे जर त्या 2 स्कॅनरचा मतदारांनी उपयोग केला तर त्यांना त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी खूप सोयीचं होणार आहे. पोलिंग बूथ व्यतिरिक्त जिथं मागच्या वेळेला पोलिंग बूथ होते परंतु आत्ता नाहीत अशा ठिकाणी देखील आम्ही हे पोस्टर्स लावलेले आहेत. तसेच विविध गार्डन्समध्ये जे मोठे मोठे टर्मिनस आहेत तिथं सगळीकडे हे पोस्टर्स लावलेले आहेत. तर ह्या पोस्टरमध्ये जे स्कॅनर दिलेले आहेत त्यांचा सगळ्यांनी वापर करावा जेणेकरून पोलिंग स्टेशनवरती पोहोचण्यापर्यंत त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. तरी मी सगळ्या मतदारांना हेच आवाहन करल की उद्या सगळ्यांना सुट्टी आहे परंतु सुट्टीच्या दिवशी सगळ्यांनी बाहेर पडावं आणि जास्तीत जास्त मतदान करावं आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.